सांगली जिल्ह्यातील मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। या वादाच्या पार्श्वभूमीवर खासदार विशाल पाटील यांनी प्रशासनावर अत्यंत तीव्र शब्दात टीका करत गंभीर आरोप केले आहेत। शासकीय निधी हा जनतेचा पैसा आहे, तो कोणाच्या बापाचा पैसा नाही, अशा शब्दात खासदार विशाल पाटील यांनी प्रशासनाला सुनावले। प्रशासनातील काही अधिकाऱ्यांमध्ये त्यांना सत्तेचं संरक्षण असल्याची भावना निर्माण झाली आहे, त्यामुळे ते मनमानी करत असल्याचा आरोप त्यांनी केला। मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यासाठी सत्ताधारी महाविकास आघाडीचे सभापती आणि उपसभापती यांना विश्वासात घेण्यात आले नाही, असा आरोपही त्यांनी केला। या नाराजीच्या पार्श्वभूमीवर अधिकृत उद्घाटनापूर्वीच महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्रपणे नूतन इमारतीचे उद्घाटन केले। यावेळी बोलताना खासदार विशाल पाटील म्हणाले, प्रशासनाला शासकीय निधी हा जनतेचा नसून स्वतःच्या मालकीचा असल्यासारखी वागणूक देण्याची सवय लागली आहे। मात्र सत्ता कायम कोणाचीच नसते आणि सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना त्यांची किंमत मोजावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला। याशिवाय मिरज तालुक्यात प्रशासकीय कारभाराच्या काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत सत्ता बदलल्यानंतर या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी केली जाईल, असा इशाराही खासदार विशाल पाटील यांनी दिला। दरम्यान या वक्तव्यामुळे मिरजमधील राजकीय वातावरण अधिकच तापले असून प्रशासन आणि राजकीय नेतृत्व यांच्यातील संघर्ष आता अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या प्रकरणाबाबत तुमचे मत काय, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमचे चॅनल सबस्क्राइब करा। हा उद्घाटनाचा कार्यक्रम कित्येक महिन्यापासून हा रखडलेला। या शासनाच्या लोकांना एक सवय लागली की शासकीय निधी हा शासनाचा म्हणजे जनतेचा नाही, हा आपल्या वैयक्तिक इस्टेटीचा, आपल्याच बापाचा पैसा असल्यासारखं यांच्या मनात धारणा। हे पैसे त्यांची किती इस्टेट असो कुणाची, हे पैसे त्यांच्या इस्टेटीतनं निर्माण झालेले, ते जनतेच्या पैशातनं निर्माण झालेले पैसे आहेत। आणि ही मिरज पंचायत समिती ही राज्याची बऱ्यापैकी सगळ्यात मोठी असलेली पंचायत समिती, आणि त्यामुळे ह्या ठिकाणी निधी देत असताना वेगवेगळ्या सरकारांनी ह्या ठिकाणी, म्हणजे ह्या काळात काँग्रेसचं सुद्धा सरकार असताना ह्याला तांत्रिक मान्यता ह्या कामाला मिळाली होती, वेगवेगळ्या सरकारांनी दिली। प्रथा अशी आहे आणि आम्ही समजून घेऊ की ज्या ज्या ठिकाणी सत्ता ज्यांची येईल त्यांनी कार्यक्रम नियोजित करावा, सगळ्यांना बोलवावं, कार्यक्रम घ्यावा। काही अधिकारी आहेत तर त्यांना वाटते की आज सत्तेचं त्यांना संरक्षण आहे, मात्र त्यांनी सुद्धा लक्षात घ्यावं की आज कुणाची तरी बाजू, कुणाच तरी ऐकून तुम्ही रेटून काही निर्णय घ्यायला लागला। सत्ता ही कुणाचीही कायम नसते, आणि त्यामुळे अधिकारी म्हणून काम करत असताना ह्या पंचायत समितीत गेले 3 वर्ष प्रशासक काळात काय काय भानगडी केल्या, काय काय रामाचं राज्य करायचा प्रयत्न केला, मनाप्रमाणे करायची सगळी चौकशी की आता तुम्हाला कोणतरी थांबवत असलं, उद्या सत्ता तर झाला ती सगळी चौकशी 100% बाहेर निघणार आहे। मी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार प्रत्येक ग्रामपंचायतीच्या प्रशासकाच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे, आणि त्यातनं सत्ता कशी टिकवून ठेवायचा प्रयत्न झाला। प्रत्येक ग्रामपंचायतीला ग्रामसेवक 10-10, 15-15 वर्ष एका ठिकाणी ठेवून त्यांच्या माध्यमातून सत्ता त्या गावची चालवून तिथं भ्रष्टाचार करायचा सरकार खूप मोठा डाव ह्या मिरज तालुक्यात रचला गेलाय, आणि त्या अधिकाऱ्याला पाठीशी घालायचं आणि त्यांनी त्यांचंच ऐकायचं, हा प्रकार झाला। त्यातनं हा कार्यक्रम लांबवायचा प्रयत्न झाला। अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।